हेलो गाइस, वेलकम अँड वेलकम बॅक. जरा बॅकग्राऊंड वेगळं दिसलंय का? दिसतंय ना? जरा इकडे पण बघा. बॅकग्राऊंडच वेगळं नाही तर डेस्टिनेशन पण आणि लोकेशन पण वेगळं आहे आपलं. आपण सध्या आलेलो आहोत, सांगूच का? बरं चला, एका चांगल्या ठिकाणी आणि भारी ठिकाणी जाऊन सांगतो. तर भाई लोग, आपण आहेत कोकणात. कोकणात म्हणजेच कुठं? तर कोकणात म्हणजेच आपण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, मालवणच्या जवळ, तारकर्लीच्या शेजारी, भोगवे बीच जवळ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला हा जो स्पॉट आहे, हे मागे जे तुम्ही लोकेशन बघताय, हे आपला होमस्टे आहे. आपण इथं राहिलेलो आहे. तर या होमस्टे म्हणजे असं, याची स्पेशालिटी आहे की हा होमस्टे एक्झॅक्टली बीचच्या जवळ आहे. म्हणजे हे पहा, आपण राहतो इकडच्या साईडला आपण राहतोय आणि लगेच इथे आपल्या मागच्या साईडला बीच आहे. एक नंबर विषय झालेला आहे. आणि सकाळी उठलं, ब्रश करायला जरी आपण यायचा विचार केला इकडे, तर मस्तपैकी आपण बीचवर येऊन बसू शकतो. तुम्हाला लोकेशन मी टॅग करतोय या होमस्टेची, किंवा गुगल मॅप्सचं लोकेशन मी टाकून देतो तुम्हाला. आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी तुम्हाला शेअर करतो. जर का तुम्ही कधी येत असाल मालवण साईडला, तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा. तर बघू आपण ही लोकेशन. चला. पैकी समुद्रात खेळून आंघोळ वगैरे करून आता आपण आलेलो आहे. आणि नाश्ता वगैरे मस्त झालेला आहे. इथलच्या आंबोळ्या आणि नारळाचा रस वगैरे आपण नाश्ता केलाय. आता पुढची प्लॅनिंग अशी आहे की आपण पुढच्या प्लॅनिंगला फिरायला जातोय. आता बघू कुठे जातोय. तर इथून बरेच असे लोकेशन आहेत जे फिरण्यासारखे आहेत. त्यापैकी तारकर्ली एक आहे, मालवण एक आहे, देवगड आहे. तर बघू आपण आता कुठे जातोय. तसं तुम्हाला मी अपडेट करीलच. तोपर्यंत आपण जे सिनेमॅटिक्स वगैरे काढलेले आहेत ना, ते तुम्ही बघा आणि कसे वाटते ते मला अपडेट करत राहा. कमेंटमध्ये सांगा. थोडा मोठा होऊ शकतो ब्लॉग, पण हा डे 2चा ब्लॉग आहे. तो पूर्णपैकी आपण इथं कुठं फिरू शकतो, कुठं राहण्याचे ठिकाण आहेत, काय काय इथं खाण्यासारख्या गोष्टी आहेत, कुठं कुठं फिरण्यासारखं आहे, ते पूर्ण आपण या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर शेवटपर्यंत या ब्लॉगमध्ये राहा आणि शेवटपर्यंत बघा. चला बघू.
वेलकम टू मालवण मित्रांनो. आपण आलेलो आहोत मालवणला. सकाळी आपण जी लोकेशन दाखवली तुम्हाला त्या लोकेशन पासून तुम्हाला म्हणलो होतं आपण फिरायला जाणार आहे. तर आपण फिरायला शेवटी ठरवलं की तारकर्ली वगैरे आपण उद्या पाहणार आहोत आणि आज आलेलो आपण मालवणला. मालवणचा हा बीच आहे एकदम मस्तपैकी आणि आपण इथून जाणार आहोत एका बोट राईडला. बोटिंग करायसाठी आपण जाणार आहोत आणि बोटिंग करताना काय वॉटर स्पोर्ट्स पण ॲक्टिव्हिटी आहेत. त्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आपण करणार आहे की नाही अजून तर माहीत नाही, पण बघू. जर जमलं तर आपण ते पण करू आज किंवा उद्या. आपल्याला तिथे नियोजन चालू आहे. पण सध्या आपण काय करणार आहे तर सध्या आपण करणार आहे नाश्ता झाल्यानंतर आपण जाणार आहे बोटिंगला. तर आपण तुम्हाला दाखवून नंतर. हॅलो गाईस, आता आपण सध्या आहे सुनामी आयलंडवरती. आणि सुनामी आयलंड ॲक्च्युअली सुनामी आयलंड सारखं म्हणजे ज्यावेळेस सुनामी आली होती त्यावेळेस पूर्ण जे मातीचा थर होता तो थर सेंटरमध्ये जमा झालेला आहे आणि समुद्राच्या मधोमध हे आयलंड बनलेलं आहे. ते आयलंड कसं आहे एकदा बघा. पूर्ण पाण्याच्या सेंटरला आयलंड आहे. मस्त एन्जॉय करून आपण निघणार आहोत परत दुसऱ्या ठिकाणी. अजून तिथलची आपण क्लिप बघू. दिवसभर थकून भागून परत आपण आलेलो आहे आपल्या स्पॉटवरती, जे आपण सकाळी तुम्हाला दाखवला होता तो बीचवरचा. ॲक्च्युली सकाळी काय झालं, सकाळच्या वेळेस जे मी लोकेशन सांगितलं होतं ते लोकेशन ते नाही आहे. हे तोंडवले तळाशी नावाचं हे गाव आहे. मी तसं लोकेशन तुम्हाला टाकलेलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते तुम्ही चेक करा. आता मस्त आहे की जेवणाचा आस्वाद घेऊन आपण बीचवर बसणार आहे. लोकेशन तर तुम्ही पाहिलंच आहे, पण तरी पण एकदा नाईट व्ह्यू तुम्हाला दाखवतो. चला सिनेमॅटिक्स पुढचे पाहून घ्या.